आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आपलं शुभ नाव कळेल का? निर्मला देवी। निर्मला देवी। तुमची आणि माझी ही पहिलीच भेट नाही का? हो त्यामुळे तुमच्याबद्दल मला काही माहीत असणं याची शक्यता शून्य, बरोबर? हो बालपण खडतर, जे वयाच्या 10व्या वर्षी आई वडिलांपासून ताटातूड झाले, बरोबर का? बालपणी शनीची महादशा, त्यामुळे गरिबी, खाण्याची भ्रांत। हा पण जाताना शनी भरपूर देऊन गेला, पैसा अडका, म्हणजे भरपूर काय हो, गवाडच देऊन गेला। पण पैशाचाही काही फार उपयोग झाला नाही। नंतर एकट्या पडलात, बरोबर? चंद्रापासून दुसरं घर रिकाम म्हणजे कमेंद्रोम ग्रह योग। नवरा सोडून गेला, संतती सुखही फार विशेष नाही। म्हणजे लेख आहे आस्तिक, पण तिचं तुमचं काही जमत नाही। आणि अजून सांगायचं झालं तर कम्युनिकेशन एकदम जोरदार, म्हणजे तुमच्या वाणीच्या बळावर तुम्ही आजपर्यंत तुमच्या करिअरची उंची गाठली, म्हणजे ते दिसतच आहे। हा सगळा माझा भूतकाळ झाला। पुढच्या 10 मिनिटाचं भविष्य सांगा। पुढच्या 10 मिनिटात कशाला, पुढच्या 2 मिनिटात सांगतो आता इथे काय घडणार आहे। आता इथे एक फोन येईल, कळलं? आणि त्याच्या दुसऱ्या मिनिटाला माझ्या हातकड्या काढल्या जातील आणि मला इथून मुक्त केलं जाईल। हॅलो, येस सर। शेके, बेड्या काढा। थँक्यू देवा, थँक्यू। खरं सांगू का, हा काही माझ्या विद्येचा प्रताप नाही। मी एखाद्या बोलक्या पोपट्यासारखं आत्ता हे घडेल मग ते घडेल असं सांगून लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करत नाही आणि त्यातून त्यांचा गैरफायदा घेत नाही। एक सांगतो मात्र, माझी विद्या भविष्याचे संकेत देते, पण कुठलंही ठोस विधान करत नाही, कारण विधान ही विधीचं असतं, ते करणारे आपण कोण आहे का? बरं निर्मला देवी, मला सगळं चित्र स्पष्ट झालेलं आहे। म्हणजे माझ्यासोबत आता हे जे काही घडलंय ते, पण तरी तुम्हाला विचारतो, हे का घडलं? मला एक व्हिडिओ आला होता,